फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत EVS चा चॅप्टर थर्ड. कुठला आहे? गेम्स अँड फन. आपण आज गेम्स शिकणार आहोत आणि त्याच्या सोबत फन करणार आहोत. ओके, तर त्यामध्ये प्ले टाइम असतात की शोभित, पुलकित, अभिमन्यू आणि हरप्रीत प्ले गेम खेळायला पाहतात. पण कुठला गेम खेळावा हे त्यांना कळत नाहीये. कारण की गेम मध्ये दोन टाइप्स असतात, एक इंडोर गेम आणि एक असतो तो आउटडोर गेम. इंडोर गेम असेल तर त्यामध्ये डाईस, स्पेक्स, गोलफोड. ओके, तर इंडोर आणि आउटडोर मध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे. प्ले, लर्न अँड एन्जॉय. तर फर्स्टली पाहतोय आपण गेम्स अँड देअर इम्पॉर्टन्स. Playing game is a fun. Game build up a feeling togetherness and bonding. They help in keeping our body fit and healthy. Games are a form of exercise which help to develop muscle strength. Muscle strength exercise सारखंच आहे गेम खेळणं म्हणजे. ओके, एकत्र खेळता येतं, फिलिंग्स आपला शेअर करता येतात. Some game need only one or two players while other require whole team. पूर्ण टीम लागते आपल्याला किंवा काही वेळेस आपल्याला एक किंवा दोन प्लेयर्सचीच आवश्यकता असते. When we play game as a team, we learn to do what is the best for the team as a whole. This teaches us many useful lessons. आपल्याला गेम युजफुल लेसन पण शिकवतो. आपली एक्सरसाइज पण होते, मसलची स्ट्रेंथ पण वाढते, ग्रो होते, टुगेदरनेस पण होतो, फिलिंग्स आपण शेअर करू शकतो, एक टीम म्हणून खेळू शकतो. ओके, तर त्यामध्ये पाहूया आपण इंडिव्हिज्युअल गेम्स. म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम मध्ये चेस असेल तर चेस इज अ स्ट्रॅटेजी गेम प्ले बिटवीन टू प्लेयर्स. चेस किती प्लेयर मध्ये खेळणार आहेत आपण? टू प्लेयर मध्ये. इट इम्प्रूव्ह थिंकिंग स्किल, कॉन्सन्ट्रेशन अँड मेमरी इम्प्रूव्ह करण्यासाठी चेसचा वापर केला जातो. नंतर हॉपस्कॉच, ते काय आहे? Hopscotch is a traditional game played by one player at a time. एकच प्लेयर at a time ला खेळू शकतो. It improve balance, coordinations and leg strength. ओके, पायांची सुद्धा स्ट्रेंथ वाढते, कोऑर्डिनेशन वाढतं आणि बॅलन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी या गेमचा हॉपस्कॉच या गेमचा यूज केला जातो. देन टीम गेम कुठला आहे? इंडिव्हिज्युअल झाला. ओके, टीम गेम कुठल्या आहेत? हॉकी असेल आणि क्रिकेट असेल. फॉर एक्झाम्पल हॉकीमध्ये काय होतं? टीम गेम प्ले विथ अ बॉल अँड स्टिक. इट इम्प्रूव्ह स्टॅमिना, टीमवर्क अँड कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी हॉकी युजफुल ठरतं. ते क्रिकेट इज अ पॉप्युलर गेम. सर्वांना माहिती आहे की नाही? गेम प्ले विथ अ बॅट अँड बॉल. इट बिल्ड टीमवर्क, क्विक थिंकिंग अँड स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला होते. कीप अस फ्रॉम फिट अँड हेल्दी राहण्यासाठी आपल्याला प्लेइंग गेम त्याचे बेनिफिट्स आहेत. इम्प्रूव्ह थिंकिंग स्किल, टीमवर्क अँड बॉन्डिंग बिल्ड करण्यासाठी, देन डिसिजेस पासून लांब राहण्यासाठी, देन इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन अँड फोकस. ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला गेम खेळलं पाहिजे. प्ले गेम, स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी. देन इंडोर गेम पाहणार. इंडोर म्हणजेच काय? घरातल्या घरात, घरामध्येच खेळण्याच्या गेम. कुठल्या आहेत? वी ऑल लाईक टू प्ले गेम. The game that we play inside the house or any other covered place called as a indoor game. Indoor game चे टाइप्स कुठले आहेत? स्नेक्स अँड लॅडर्स, चेस, लुडो, कॅरम, कार्ड्स अँड मिनीमोज. या काय आहेत? गेम इंडोर खेळल्या जातात. लेट अस फाइंड व्हॉट दिस गेम आर ऑल अबाउट. फर्स्टली पाहत आहोत आपण कॅरम. कॅरम इज अ प्ले ऑन अ स्क्वेअर वुडन बोर्ड with four pockets at its four corners. हे काय आहेत? पॉकेट्स. याला काय म्हणतात तुम्ही? फोर कॉर्नर्सला हे काय तुम्हाला दाखवत आहे? पॉकेट्स आहेत. ओके, वी प्ले विथ अ गेम विथ अ स्ट्रायकर अँड सम. याला काय म्हणताय तुम्ही? स्ट्रायकर म्हणताय. कुठे गेला तुमचा स्ट्रायकर? हा स्ट्रायकर म्हणजे मला रेड क्वीन असते. ओके, आणि राउंड कॉइन्स असतात. देर आर 9 व्हाईट कलर कॉइन्स अँड 9 ब्लॅक कलर कॉइन्स. 9 काय असतात? व्हाईट कलरच्या कॉइन असतात आणि ब्लॅक कलरच्या 9 कॉइन असतात. देर इज अ वन रेड कलर कॉइन कॉल्ड एज ए क्वीन. त्याला काय रेड कलरची कॉइन असते त्याला काय म्हणणार तुम्ही? क्वीन. The queen is the most powerful coins that is provide maximum point. Maximum point provide करण्यासाठी क्वीनचा वापर केला जातो. Every time coin goes into pocket, the player wins a point. Two or four players can play with this game.
The player with the maximum number of points wins the game. एकापेक्षा जास्त जण खेळू शकतात. हे प्रत्येक वेळी जेव्हा पॉकेटमध्ये जाईल तेव्हा तुम्ही काय करू शकता, पॉइंट तुम्ही भेटवू शकता. नंबर ऑफ पॉइंट ज्याला भेटतात एक्स्ट्राचे मॅक्झिमम असतात तो काय असतो, विनर असतो. प्लेयर हॅज हिट द स्ट्रायकर विथ फिंगर्स with the tongue hits the point and pushes them into the pocket. त्याच्यामुळे काय होणार आहे, इंडोर गेम खेळल्यामुळं हॅपी अँड हेल्दी राहणार आहे तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस इम्प्रूव्ह होणार आहे, टीमवर्क तुमचं बिल्ड होणार आहे, वाढणार आहे आणि थिंकिंग स्किल जे आहे तुमचं विचार करण्याची क्षमता सुद्धा तुमची वाढणार आहे. ते आपण आता पाहिजे त्यानंतर पाहत आहात आपण स्नेक, लॅडर्स आणि चेस. ओके, स्नेक काय असतं, इन दिस गेम द बोर्ड हॅज 100 boxes drawn on it. Some snakes and ladders are drawn on the board. The player must have throw dice and move their pegs across the boxes. माहिती आहे सर्वांना स्नेक्सची गेम. When the player reaches the box with a snake head, तुम्ही जेव्हा सापाच्या तोंडाजवळ जाता तेव्हा he or she move down to the snake tail. च्या शेपटापर्यंत तुम्हाला खाली यावं लागतं. When player जेव्हा प्लेयरला reaches the beginning of the ladder, लॅडरच्या पर्यंत तुम्ही रीच करता तेव्हा तुम्हाला क्लाइंब म्हणजे उडी मारता येते डायरेक्ट लॅडर वरून फॉरवर्डला, म्हणजे लॅडर जिथपर्यंत समजा तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. 2 to 4 players can play this game. एकापेक्षा जास्त प्लेयर्स खेळू शकतात. चेस, चेस मध्ये काय आहे, a chess board has a 64 squares. 64 squares आहे. Okay, some player has white pieces and the other player has a black pieces. दोन प्लेयर असतात on the board. Each side has a king, queen, two knight, two rocks, two bishops and a pawn. आपण काय म्हणतो त्याला, राजा असते, राणी असते, घोडा असतो, वजीर असतो, हत्ती असतो. ओके, आणि सैनिक असतात. आपण अशा पद्धतीने चेस खेळतो. ओके, इच साइड बिगिन्स विथ 16 पीसेस. प्रत्येक ठिकाणी किती पीस असतात, 16. या साइडला 16, त्या साइडला 16. इच प्लेयर हॅज टू डिफेन्स फॉर हर or her pieces and attack the pieces with the opponent with every move. A player wins when she or he checkmate the opponent's king by the attacking him. जेव्हा तुम्ही अटॅक करणार आहात दुसऱ्यांवर तेव्हा जेव्हा तुम्हाला चेकमेट बसेल तुमच्या राजाला तेव्हा तुम्ही काय होणार आहात, फेल होणार आहात, आणि ज्याला चेकमेट दिलाय तो विन होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, प्लेइंग गेम ज्या आपण हे खेळल्यामुळं टीमवर्क बिल्ड होतं, डिसीज पासून आपण लांब राहतो, आपला फोकस आणि डिसिजन थिंग्स वाढते, इम्प्रूव्ह होते, थिंकिंग आणि कॉन्सन्ट्रेशन आपलं बनण्यासाठी, डेव्हलप होण्यासाठी मदत मिळते, आणि अवर बॉडी फिट अँड हेल्दी. हे नेक्स्ट आहे लुडो. लुडो गेम आपल्या सर्वांना माहित असेल. लुडो इज अ गेम विच फोर प्लेयर्स आपण खेळू शकता त्याला. Raise their pegs from start to end on a game board. Each player get 4 pegs. The pegs of each player are different color. The player have throw the dice and move as many steps as the number they get. The player who is able to get all 4 of the peg inside the home square first win the game. सगळे जेव्हा जातील तुमचे तेव्हा तुम्ही विन होणार. ओके, हाऊ टू प्ले. फर्स्टली काय करायचंय, इच प्लेयर थ्रो द डाईस. प्रत्येक प्लेयरने डाईस थ्रो करायचा आहे. मूव युअर पेग फॉरवर्ड ॲज द मेनी स्टेप ॲज नंबर यू गेट. तुम्हाला जे भेटले त्यानुसार तुम्ही काय करणार आहात, मूव्ह करणार आहात, पुढे पुढे जाणार आहात. देन यू कॅन मूव्ह ओनली वेन यू गेट अ नंबर. जेव्हा तुम्हाला नंबर भेटणार तेव्हा तुम्ही मूव्ह करणार आहात. इफ यू पेग लँड्स ऑन अ opponent's peg, the component's peg goes back start. तुम्हाला जेव्हा आपण म्हणतो ना त्याला आपण अटॅक केला तर त्यावेळेस तो पुन्हा गोज बॅक जाणार आहे. इट ऑल 4 पेग्स इनटू द होम स्क्वेअर टू विन द गेम. जेव्हा तुमचे 4 पेग्स असतात ते होम स्क्वेअर मध्ये जातात तेव्हा तुम्ही विन होणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, तुमचं थिंकिंग आणि प्लॅनिंग इम्प्रुव्हमेंट होणार आहे, टीम वर्क बिल्ड होणार आहे, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होणार आहे, आणि फन आणि हॅपीनेस तुम्हाला त्यामधून भेटणार आहे लुडो मधून. तर इंडोर गेम साठी आपले काही क्वेश्चन आहेत, तर त्याच्यामध्ये जम्बलिंग दिलेले आहे. जंबल केल्यानंतर तुम्हाला इंडोर गेमचं करून घ्यायचं. ओके, देन पहिला आहे CHEES. ओके, तो कुठला असणार आहे, CHEES, चेस. राईट, हे तर आन्सर आहे.
डुलो, DULO, काय लुडो. ROMRAC, काय कॅरम. समजलं. नेक्स्ट आहे आउटडोर गेम. आउटडोर गेम म्हणजे आपण बाहेर खेळायचे गेम जे असतात त्यामध्ये झाली क्रिकेट. मग क्रिकेट मध्ये काय वापरलं जातं, बॅट आणि बॉल वापरलं जातं बरं का. 2 टीम्स विथ 11 प्लेयर्स असतात प्रत्येकमध्ये. द टीम्स दॅट गेट बॅट फर्स्ट ट्राय टू स्कोर रन बाय हिटिंग द बॉल अँड रनिंग बिटवीन द विकेट्स. The team that bowling and fielding has to get the ball batting teams as quickly as possible. The bowling teams bowling करणार जो team आहे then get to bat and must make one more run than the first team to win the game. In India, Sachin Ramesh Tendulkar is the highest run score in one day and test cricket match. Okay. टेस्ट मॅच काय आहे, टेस्ट मॅच फॉर क्रिकेट इज अ प्लेड फॉर अ 5 days. टेस्ट मॅच हे 5 days मध्ये असते. 1 day मॅच मध्ये शॉर्टर व्हर्जन ऑफ द गेम. 1 day मॅच म्हणजे शॉर्टर व्हर्जन आहे. 2020 मॅच म्हणजे काय, 2020 मॅच इज अनदर शॉर्टर व्हर्जन ऑफ द गेम. देन हॉकी. हॉकी काय आहे, आउटडोर गेम आहे. ती नॅशनल गेम म्हटली जाते इंडियाची. त्यामध्ये सुद्धा 11 प्लेयर असतात. क्रिकेटमध्ये सुद्धा 11 प्लेयर असतात. बॉल इन फील्ड प्ले विथ हॉकी स्टिक आणि बॉल असतो. तर त्याच्यामध्ये अदर टीमला गोल पोस्ट करायचा. गोलकीपर इन ईच टीम ट्राय टू स्टॉप द बॉल अँड एंटरिंग द गोल पोस्ट मधून एंटर करण्यासाठी तो स्टॉप करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. जो गोल पोस्ट करेल आपला बॉल, तर तो काय होणार आहे, विन्स होणार आहे. ओके. त्यामुळे काय होणार आहे, बॉडी फिट आणि हेल्दी राहते. इम्प्रूव्ह फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बिल्ड स्ट्रेंथ अँड स्टॅमिना. Promote teamwork and sport sponsorships, and then कॉन्फिडन्स आणि डिसिप्लिन तुमचा वाढतात. ओके. फुटबॉल पण काय आहे, आउटडोर गेम आहे. त्यामध्ये पण 11 प्लेयर्स असतात. त्यामध्ये काय असतं, स्ट्राईक गोल्स असतं इन द अपोनंट्स गोल पोस्ट. हिज टीम हॅज अ गोलकीपर सिमिलरली टू द गेम हॉकी. गेम हॉकी सारखाच काय त्याला गोलकीपर असतो. अनदर नेम ऑफ द गेम इज अ सॉसर. त्याला काय अनदर नेम आहे सॉसर. त्यामुळे फिट आणि ऍक्टिव्ह राहतो आपण. स्टॅमिना वाढतो. फोकस इम्प्रूव्ह होतो. टीमवर्क आपलं चांगलं इम्प्रूव्ह होतं. टीचेस स्पोर्ट्समॅनशिप. ओके. नेक्स्ट गेम आहे हॉपस्कॉच. हॉपस्कॉच काय आहे, 8 बॉक्सेस असतात त्याच्यामध्ये. जॉईन विथ इच आर laid on the ground. The player throw a pebble in the first box and hop with a 1 foot till end box and come back. The player must keep the box in a which the stone landed. The player must not touch the line, else he or she out. Okay. On the way back, the pebble is a pickup. म्हणजे तुम्ही जे चिप टाकणार आहात तुमची ती त्याच्या अलीकडे तुम्ही उडी मारली पाहिजे. ओके. द प्लेयर हू थ्रो द पिक्स द pebble and all the boxes first win the गेम. नंतर तुम्हाला काय आहे, मॅच करायचे कॉलम्स. ओके. क्रिकेट म्हटले की काय आलं पाहिजे, बॅट बॉल. ओके. हॉकीसाठी स्टिक आणि बॉल. चेससाठी फुटबॉलसाठी बॉल. देन कॅरम मध्ये तुम्ही काय करणार आहात, कॅरम यूज करणार. कुठले पिक्चर आहे त्याच्याशी मला कनेक्ट करायचं आहे. नोईंग डिफरंट गेम्स हेल्प अस टू स्टे ऍक्टिव्ह, हेल्दी अँड हॅपी. ओके. Then firstly आपण पाहूया, let us play dogs the bones. Make 2 teams with equal numbers players. Assign number from 1 to 10 in each team. Increase the numbers if there are more players. Draw a circle on the ground and place a handkerchief inside it. Now ask the team to stand on opposite side of the circle facing each other. Now call out numbers such as a 3 or 5. When you call out 3, each team will send their player which has been assigned the number 3. Now the 2 players will try to quickly grab the handkerchief and run back to their teams. The one who pick up the handkerchief first scores a point for his or her team. Number of players on each team किती असतात,
5. ओके किंवा 3. राईट वन रूल ऑफ दिस गेम. त्याचा गेमचा रूल काय आहे? प्लेयर मस्ट पिक अप द handkerchief and run back to their team. Do your team win the game? तुमची टीम विन केली का गेम? Yes. Give a different name to this game. त्याचं दुसरं नेम काय आहे? सर्कल ग्रॅब. सर्कल ग्रॅब हे त्याचं नेम आहे. ओके. तर आपण यात पाहूया ऑब्झर्वेशन मध्ये गेम्स अँड फन्स. फर्स्टला जे पिक्चर दिसत आहे कशाचं आहे? क्रिकेट. स्पेलिंग पाठ करायचं आहे तुम्हाला. CRICKET. क्रिकेट. काय? CRICKET. क्रिकेट. देन हॉकी. हॉकी मध्ये काय? पिक्चर HOCKEY. की HOC हॉक. की हॉकी. हॉपस्कॉच. HOPSCOTCH. hopscotch. Football. 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 Then game. One day match and 2020 match are shorter version of dot dot game. Test game. Chess is an dot dot game. Chess कुठली गेम आहे? इंडोर गेम आहे. INDOOR. Football is also known as a saucer. Very good. Carrom is a play on a square board with dot dot holes. किती holes आहे त्याला? 4 होल आहेत. ओके. किंवा पॉकेट म्हणू शकता त्याला. इन कॅरम द रेड कलर इन कॉइन इज कॉल्ड एज ए. रेड कलरला काय म्हणतात तुम्ही? क्वीन. द चेस अ प्लेयर विन व्हेन ही ऑर शी चेकमेट करणार आहे तेव्हा तुम्ही काय होणार? विन होणार आहे. गेम मेक अवर माइंड डॉट डॉट. कीप आणि ऍक्टिव्ह आणि शार्प ठेवते. ओके. हे आणि अँड अवर बॉडी हेल्दी अँड स्ट्रॉंग. In hopscotch game, dot dot boxes join with each other laid to ground 8 boxes असतात. Okay, very good. Then name the object with you strike the coins into a pockets of the carom boards. Plan striker. Striker is strike करणार आहात. Name 2 games that have goalkeepers in them. त्याच्यामध्ये गोलकीपर असतात. कुठल्या 2 गेम आहेत? फुटबॉल आणि हॉकी. Which one take you forward in a snake and ladder game? In a snake or ladder? कुठली गेम असते ती? Ladder game. What are the outdoor game? Outdoor game काय आहे? The game that we play outside the open space called as a outdoor game. How many players can play chess together? 2 players खेळू शकतात ना chess. Right. What are the rules of playing the game of hopscotch? हॉपस्कॉचचे रूल काय ते सांगा. पहिले काय असतात? 8 बॉक्सेस असतात. व्हेरी गुड. 8 boxes joined with each other are laid on the ground. The player throw a pebble in the first box and hop with the one foot till the end box and come back. The player must skip the box in which the stone landed. The player must not touch the lines, else he or she out. जोपर्यंत हे करत नाही, टच करत नाही लाईन तोपर्यंत ती आउट नसते. On the way back, the pebble is a pickup. The player who throw and pick the pebble from all the boxes first win the गेम. नंतर यामध्ये तुम्हाला गेम कुठला आहे ते सांगायचा. या बॉक्स मध्ये पहिली आहे सॉसर म्हणजे फुटबॉलची आहे. SOCCER सॉसर. देन क्रिकेट CRICKET क्रिकेट. देन हॉकी HOCKY हॉकी. देन रग्बी RUGBY रग्बी. ओके. देन कॅरम CARROM कॅरम. Play game, have fun and stay healthy. याच्यामध्ये कॅटेगरीज करायच्या की इंडोर गेम कुठला आहे आणि आउटडोर गेम कुठला आहे. मग इंडोर गेम मध्ये काय काय येणार आहे? स्नेक, लॅडर, चेस, प्लेइंग कार्ड्स, लुडो और कॅरम. ओके. आणि आउटडोर गेम मध्ये हाईड अँड सीक असेल, हॉकी असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल आणि खो खो असेल. हे आउटडोर गेम येणार आहेत. देन क्वेश्चन आहे MCQ टाइप. इंडोर गेम आर प्लेड डॉट डॉट a house or in a covered area. कुठला? Inside. Which game has 8 boxes drawn on? Hopscotch. Very good. There is a dot dot in a game of carom. Queen असते.
कॅरमच्या गेम मध्ये. ओके. देर आर डॉट डॉट प्लेयर्स इन द गेम ऑफ चेस. चेस मध्ये 2 प्लेयर्स असणार. बरोबर. डॉट डॉट इज अ आउटडोर गेम. चेस आहे का, कार्ड्स आहेत का, नाही. फुटबॉल या आउटडोर गेम. व्हेरी गुड. Develop more awareness about the games. Write the number of players in this game. फुटबॉल मध्ये 11 प्लेयर्स आहेत. दिस गेम इज एन आउटडोर गेम आहे. ओके. राईट एनी वन रूल ऑफ द गेम. एक रूल सांगा फुटबॉलचा. प्लेयर मस्ट नॉट टच द बॉल विथ देअर हँड्स. हँड्सनी टच करणार नाहीये. एक्सेप्ट द गोलकीपर. गोलकीपर सोडून कुणी करू शकत नाही. लिस्ट द मटेरियल यूज फॉर प्लेइंग विथ दिस गेम. फुटबॉल लागेल, गोल पोस्ट लागेल, प्ले ग्राउंड लागेल आणि स्पोर्ट्स शूज लागतील. व्हॉट आर यू लाईक अबाउट दिस गेम. त्या गेम मध्ये काय तुम्ही आवडचं आहे तुमच्या. इट इज फन, एक्साइटिंग, हेल्प टू स्टे फिट. हाऊ डू यू फील. तुम्ही फन केला, नवीन थिंग शिकलात आणि दिस मोर ऑफ दिस ऍप्लिकेशन लव टू दिस मोर. आणि कम्प्लीट कसं केलं, 1 डे मध्ये कम्प्लीट केलं कारण ती गेम होती. ओके. रूल्स काय आहेत गेम खेळण्याचे. पास द बॉल टू टीममेट्स. ही समजा फुटबॉलची गेम दाखवली त्याचे ते क्वेश्चन होते 11 जे प्लेयर्स असतात ते. स्टे इनसाइड द फील्ड बाउंड्रीज. प्ले फेअरली अँड टेक टर्न्स. नो पुशिंग अँड हर्टिंग अदर्स. वर्क टुगेदर टू स्कोर. प्ले टुगेदर. हेल्प इच अदर. रिस्पेक्ट द रूल्स अँड एन्जॉय द गेम. व्हेरी गुड. समजलं. थँक यू.